थँक्यू सो मच संदीप पाटील. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. तर शनिवार वाघे यांचं आगमन झालेलं आहे. कारण खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून मित्र बनवली गेली आहे ते आमचे शनिवार वाघे. आणि निश्चित उद्या आमच्या प्रेक्षकांना सुवर्ण संधी अर्थात जेवणाची नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. आजचा दिवस अर्थात आपण पाहतोय 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या नावाचा ब्रिटिशांनी अन्यायी सावकारांनी धसका घेतला होता ते व्यक्तिमत्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके, थोर क्रांतीवीर, सशस्त्र क्रांतीचे जनक क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा आज जयंती आहे. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपण होऊया मॅचकडे. तर निश्चित आमचे सन्माननीय अशोक म्हात्रे 4 दिवस क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या 4 बाजूने निश्चित त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. क्रिकेटप्रती त्यांचंही खूप प्रेम आहे आणि आज मैदानाच्या बाजूने निश्चित 4 दिवस झाले सातत्याने आम्ही पाहतो. त्यांच्याप्रती आमची नजर आहे. विनंती करेन साहेबांना आपण व्यासपीठावरती या. अशोक म्हात्रे साहेब आपणास विनंती राहील की आपण व्यासपीठावरती यावं व या मॅचकडे दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. सामना बिग फाईट असेल. 2 ताकदवर टीम मध्ये. गेम ऑन. सामना स्टार्ट. पहिलाच बॉल समोर लॉप करतोय. शानदार स्ट्रोक फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वतःची दहशत स्वतःची ताकद दाखवताना मैदानावरती सौरभ पाटीलच्या बॅटमधनं पहिला ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होती चर्चा गावागावात. थँक्यू डीजे. का जबरदस्त संगीत. परमेश मायांचा गोड आवाज आणि गाजलेलं सुपर डुपर हिट मराठी संगीत. आणि निश्चित आपण पाहतो ज्यांना महाराष्ट्र गाजवलं तो संगीतांचा मुजराना पेश करताना आमचे डीजे मास्टर. थँक्यू सो मच डीजे. खूप चांगला क्रिकेट मैदानावरती पहिला बॉल जरी षटकार मारला तरी मात्र दुसऱ्या बॉलवरती इथे फलंदाजाला रोख लावण्याचं काम केलंय. गोलंदाज करत असताना आकाश भोईर एक अतिशय नामचीन गोलंदाज आहे. सातत्य या खेळाडूने बरेचसे वर्ष क्रिकेटला दिली आणि जबरदस्त गोलंदाजी पहिला पॉवर प्ले मध्ये नेहमी त्याच्याकडनं पाहायला भेटली. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. 3 क्षेत्ररक्षक आता पुढे सरकल्यात. फाईनच्या रिझन मध्ये अप्रतिम झेल. बस्ट विकेट डाऊन. ज्या खेळाडूने खेळाची सुरुवात दमदार केली तो खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिला फलंदाज बाद झाला मैदानावरती. आपण पाहतो निश्चित ज्या खेळाडूने सुरुवात दमदार केली पहिल्याच बॉलवरती षटकाराने सुरुवात केली आणि मात्र तो फलंदाजाला शांत करण्याचं काम पहिल्याच पॉवर प्ले मध्ये इथे केलंय आकाश भोईरनं. मी चर्चा केली आकाश भोईर बद्दल कारण पहिला पॉवर प्ले मध्ये सातत्याने आपल्या टीमला एक चांगलं योगदान देताना एक यश मिळवून देत असताना नेहमी त्याचं कार्य प्रत्येक मैदानावरती पाहायला भेटलं. त्या आकाश भोईरनं छाप सोडली मैदानावरती आणि इथे सौरभ पाटीलला माघारी पाठवले. पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ द टीम. टीमचे संघनायक प्रकाश पवार कॅप्टन ऑफ द टीम. मोठे बिंगा टीमचे कॅप्टन मैदानावरती सज्ज झालेत. प्रकाश पवार सेकंडवरती. आकाश भोईरचं कौतुक केलं पाहिजे. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 गतगेच्या बाहेर जरूर पाहायला भेटतील. क्षेत्ररक्षक बघा एक डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑफ वरती जरूर पाहायला मिळेल. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक. त्याच्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर पॉइंट. त्याच्यानंतर आपण पाहतो मिड ऑन. त्याच्यानंतर आपण पाहतो शॉर्ट मिड विकेट शॉर्ट लेग फर्स्ट स्लिप. त्याच्यानंतर शॉर्ट गली. आपण पाहतो या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. हा चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला. फलंदाज ऑन साईड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. डॉट चेंडूची समाप्ती.
मग अशीच आपण चर्चा केली दोन्ही कॅप्टन जवळ दोघे संघ एकमेकांसमोर टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा खेळतात एक डोंबिवली परिसर ते दादा संघ आहे आणि त्याला फाईट करणारा आपल्या पनवेल विभागातील एक जबरदस्त दादा संघ अर्थात मोठे विंगा संघ मैदानावरती आहे लढत प्रेक्षकांना खूप चांगली पाहायला भेटेल दोन्ही संघामध्ये हा चेंडू सुरेख फटका क्षेत्ररक्षक जज करतोय वेल डन जबरदस्त कॅच आणि इथे मात्र कॅप्टनला माघारी परतावं लागते प्रकाश पवार बॅक टू द पवलियन 3 बॉल या ठिकाणी खेळला आणि एकही धाव त्याला बनवता आला नाहीये चैताची सणाला सोन्याला सजली एक विराई कारलांगो थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो बॅकेटचे 3 चेंडू तो खेळला देवेंद्र बाद झाल्या मैदानावरती प्रकाश पवार नो स्ट्राईक आणि बत्ती कॅप्टन ऑफ द टीम आपण पाहतो देवेंद्र देखील जबर 3 चेंडू खेळला 3 चेंडूमध्ये त्याला एकही धाव बनवता आला नाहीये आणि तो बाद होतोय देवेंद्र मैदानाच्या बाहेर ब्रॉन्झ डकचा शिकारी झाला 3 बॉलमध्ये त्याला एकही धाव बनवता आली नाही याचा अर्थ तो ब्रॉन्झ डकचा शिकारी झाला तर फलंदाज पहिल्याच बॉलवरती बाद झाला तर गोल्डन डक दुसऱ्या बॉलवरती शून्यावरती बाद झाला तर सिल्वर डक आणि जर तिसऱ्या बॉलवरती शून्यावरती बाद झाला तर ब्रॉन्झ डक आणि एकही चेंडू जर तो खेळला नाही आणि बाद झाला तर तो डायमंड डग मात्र इथे ब्रॉन्झ डगचा शिकारी झाला मैदानावरती फलंदाज वैभव बॅक टू द पवलियन 2 धक्के लागलेत पहिल्याच पॉवर प्ले मध्ये काय कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली जे कौतुक केलं पाहिजे आकाश कारण पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इथे कमबॅक मिळवलाय डोबच्या माध्यमातून आमचे सन्माननीय भालगावचे प्रदीप शेठ मडबी ऑनलाईनला मॅचला पाहतात आणि शुभेच्छा देतात घेसर टीमला थँक्यू सो मच प्रदीप शेठ मडबी त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा बालच्या मैदानावरती भरवण्यात येते आता इथे खूप चांगला फटका तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय जबरदस्त क्षेत्ररक्षण मी कौतुक करेल बघा प्रत्येक बॉलवरती संघर्ष करतात आणि जबरदस्त क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना आज देखील जरूर पाहायला भेटेल आता उद्या याला विसरू नका कारण उद्या मेगा फायनलचा दिवस अर्थात एक मोठी लढाई तुमच्या समोर पाहायला भेटतील कारण उद्या कोण असेल या स्पर्धेमधला चॅम्पियन पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचे मानकरी कोण मॅन ऑफ द सिरीज समतंजोन्या बाईकचा हकदार कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यामुळे यायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जेवणाची व्यवस्था अर्थात नॉनव्हेज जेवण आयोजकांच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसाठी उद्या या ठिकाणी असेल तो गोलंदाज तयार हा चेंडू इथे मात्र बघा निश्चित आपण पाहतो गती परिवर्तन लगेच चेंडूचं गती परिवर्तन केला चेंज ऑफ डिलिव्हरी तर व्हेरिएशन प्रत्येक गोलंदाजाकडे असायला हवे आणि तरीच आपण एक सक्सेसफुली गोलंदाजी मैदानावरती करू शकता आत्तापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या धापळकावरती लागली ती 2 बाद 9 धावा धापळकावरती लागलेत निधी षटक क्रमांक आपण पाहिलं दुसरं फेकलं जात आहे षटक क्रमांक दुसरं संकेत घरेच्या माध्यमातून हा षटक फेकला जातोय हा चेंडू खराब क्रिकेट मी म्हणेन इथे चेंडू यायच्या अगोदर फलंदाज मात्र इथे बॅट फिरवतोय बघा चेंडू खूप चांगला पडला गुडलाईनवरती चेंडूची लाईन बघा किती चांगली होती गुडलाईनवरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला आणि त्याच्यानंतर लगेच इथे फलंदाज मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये असताना त्याला बीट केलाय डॉट चेंडूची समाप्ती सेकंड पॉवरला पुन्हा एकदा खराब क्रिकेटमध्ये निश्चित मी म्हणेन कारण बॅट गतीमध्ये चेंडूची गती ओळखली जाऊ शकत नाहीये आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेल डन हे बघा पंचांचं लक्ष किती अचूक आहे का प्रोफेशनल पंच आहेत आज तुम्हाला समजलं असेल की बघा इथे पाहिलं पंचांनी की बॉल हातातून पडला होता आणि निश्चित जर बॉल हातामध्ये असता तर कदाचित फलंदाज धावचित होऊ शकले असते धावसंख्या पुढे सरकते 11 या धावसंख्येमध्ये षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती फेकलं जाते पॉवर प्लेचं 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लाईनवरती पाहायला भेटतात लॉंग ऑफ लॉंग ऑन त्याच्यानंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेग तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय धापळकावरती धावा लागलेत त्या आतापर्यंत आपण पाहतो 11 धावा सेकंड पॉवर प्ले सुरू आहे मैदानावरती प्रयत्न खूप चांगले केले जातात एका बाजूला खूप चांगला क्रिकेट दर्शवतात रिव्हर्स शॉट जबरदस्त फटका फुल टॉस होता फक्त चेंडूला खेळून काढलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि चेंडू जातो वेगानं बाउंड्री लाईनला बीट करून चौकार
आपण पाहतो सौरभ पाटील बाद झाला, त्याच्यानंतर देवेंद्र पाटील बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहतो मैदानावरती खेळतात प्रकाश पवारच्या बॅटमध्ये चौकार आला आणि फलंदाज धर्मेंद्र नो सेकंड वरती शपथ झाले ऑन साईडला. मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगला प्रयत्न करतात, प्रयत्न खूप चांगला होता. 2 धाबा जरूर आपल्या टीमसाठी वाचवल्यात कारण प्रयत्नांती यश प्राप्ती असं म्हटलं जात आहे. काय जबरदस्त प्रयत्न केला मैदानावरती आणि 2 धाबा मिळतात. मात्र इथे फलंदाजी करताना फलंदाज प्रकाश पवारला 2 धाबा मिळतात. या ठिकाणी मोठे विंगा संघाला धाबसंख्या धावपळकावरती लागल्या त्या 2 बाद 17 धाबा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा धावपळकावरती लागल्यात. आपण पहिल्या दिवसापासून क्रिकेट जर पाहिलं असेल तर निश्चित इथे जास्त खेळपट्टी गोलंदाजाला अनुकूल राहिली आणि याच खेळपट्टीवरचा उच्चांक जर आपण पाहिला तर निश्चित 68 धाबा काल या खेळपट्टीवरती जरूर पाहायला भेटल्या. तर दुसऱ्या दिवसामध्ये वसार संघाकडनं काल देखील खूप चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं. काल कारण आपण पाहिलं तर खूप चांगले संघ मैदानावरती होते. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्वालिटी क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना काल पाहायला मिळाला. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय वैभव शेठ भोईर यांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम वैभव दादा, स्वागत आहे तुमचं. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ता, शेतकरी कामगार पक्ष युवा कार्यकर्ता सन्माननीय वैभव शेठ भोईर या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं इथे स्वागत असेल. विजेता पाटील चषक 2019 मध्ये पुन्हा एकदा वैभव शेठ भोईर यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. साहेबांना आमंत्रित करूया व्यासपीठावरती. वेलकम साहेब, या व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. मैदानावरती वळूया कारण 2 संघ मैदानावरती आहेत. गेसर टीमला आमचे प्रदीप शेठ मडवी शुभेच्छा देत आहेत. धर्मवीर आनंद दिगे साहेब ही ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून भरवली जाते ते प्रदीप शेठ मडवी आणि संदीप शेठ मडवी ऑनलाईन मॅचला पाहतात, त्यांचं देखील स्वागत करेल. हा चेंडू खूप चांगला, जोपर्यंत चेंडू फील्ड करून फेक केली जाईल तोपर्यंत मिळतात. या ठिकाणी 2 धाबा. सिंगल डबलनं आतापर्यंत मोठे बिंगा संघ मैदानावरती संघर्ष करतोय. ज्या संघाची सुरुवात खूप दमदार झाली, पहिला बॉलवरती षटकार आला आणि असं वाटलं होतं की ज्या प्रकारे कॅप्टननं वक्तव्य केलं की आम्ही 65-70 धाबा ठोकू, तो टार्गेट असं वाटलं की त्या क्षणाला पूर्ण करतील आणि जास्त धाबा उभारण्याचा जरूर प्रयत्न करतील. मात्र तो बाद झाल्यानंतर आता संघर्ष सुरू झाला मैदानावरती. वाडर स्टॉक चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पाहायला भेटतंय. तर या ठिकाणी आपण पाहतो निश्चित धावसंख्या धापकावती वेगाने धाबांची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो 25 धाबा धापकावती लागल्यात. आमचे स्कोरर सांगतायत सेकंड 3rd ओव्हर गोलंदाज तयार. फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी, गुडलीचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. ऑन साइड मध्ये मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, दांडीगुळ झाले. फलंदाज मैदानाच्या बाहेर. भिंगारी संघाला अजून एक धक्का. आशिष भोईर आणि सूरज मात्रे या ठिकाणी आगमन होते. वेलकम. त्रिमूर्ती या ठिकाणी आलेली आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. वेलकम जलपेश दादा, आशिष दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागत आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे. बोलूया मॅचकडे. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते. इथे गावदेवी घेसर संघाकडनं आकाशचं कौतुक करेल, ज्या आकाशनं सुरुवात आपल्या टीमला दमदार करून दिली.
तो आकाश अजून एक यश प्राप्त करतोय मैदानावरती. धावसंख्या धावपळकावरती पाहायला भेटेल 26. 26 धावपळकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 आकाशच्या माध्यमातून फेकलं जात आहे. आकाश भोईनं पहिलं षटक फेकलं बघा. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर 5ही बॉल डॉट आणि त्याच्यामध्ये 2 विकेट त्यानं प्राप्त केले. हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि आज देखील त्यांनी आपली छाप मैदानावरती सोडली. हा चेंडू गुडलेन मधनं टेकअप करतोय. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी. आत्ता मात्र पूर्णपणे फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी झालाय. धावसंख्या धावपळकावरती 26. षटक क्रमांक 3 फेकलं जातं. या षटकामध्ये देखील एक षटकार येऊन सुद्धा फक्त 5 बॉलमध्ये 9 धावा दिल्यात आकाश भोईनं. आतापर्यंत कमाल जबरदस्त गोलंदाजी. संकेत घरतनं देखील चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये केली. शेवटचा बॉल. हा चेंडू भिडकावून देतोय. यावेळेस मात्र चेंडू जाईन फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मलाच गावली भल्या भल्याची वाटणी लावली गरू. जुने घराला जुना गुमाया मैत्री भेट. ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक स्टॉल मैदानाच्या बाहेर आले. श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित विजेता पाटी चषक 2019 पर्व. प्रत्येक 6 हॅट्रिकसाठी या ठिकाणी वैभव शेठ भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. एटीएम बंडल खोल झालं वैभव शेठ भोईर यांचं, कारण जेव्हा जेव्हा वैभव शेठ व्यासपीठामध्ये आले तेव्हा त्यांच्या माध्यमामध्ये देखील बक्षीस लावली गेलेली आहे. तर निश्चित आपण पाहतोय खूप मोठी स्पर्धा. स्पर्धेमधला आपण फर्स्ट प्राइज पाहिलं तर 1 लाख रुपये. सेकंड प्राइज तुम्हाला 50,000. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीज तुम्ही पाहता चमचमणारी बाईक. मात्र लक्षात ठेवा मित्र, ज्या संघाला बाईक मिळेल त्या संघाचे 10,000 रुपये आयोजकांकडे जमा करण्यात येतील आणि ज्या दिवशी ती बाईक तुम्ही नाबाबती कराल त्या दिवशी तुम्हाला आयोजक ते 10,000 रुपये परत करतील. हे प्रत्येक संघाने लक्षात ठेवा. आम्ही दररोज अनाउन्समेंट करतो. तुमचे 10,000 रुपये जमा केले जातील. ज्या संघाच्या खेळाडूला बाईक मिळेल त्या संघाचे. कोलपा टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मात्र खोदून काढलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. या ठिकाणी आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षणामध्ये तालमेल नव्हता, कॉल नव्हता आणि इथे त्याचा फायदा झाला मोठे बिंगाल संघाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. माझी वरदेवी आईचे मथर गावाला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैत पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. तर धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती वेगाने वाढते. खराब क्षेत्ररक्षण. आतापर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र यावेळेस थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलंय. हा चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूवरती चपराक लावून दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून देतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन.
चालचे सन्माननीय रोहिदास बल्लाल साहेबांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेन साहेबांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. तर सन्माननीय कैलाश पाटील आमचे सालचे हे देखील उपस्थित होतात. आणि इथे बघा आपण पाहतो चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा होतात. 1+4 या 5 धाबा बोनस पद्धतीने मिळतील. दिवाळी समाप्त झाली मग बोनस सुरू राहिलेत. मोठे विंगा संघाला 5 धाबेचा बोनस. काल या असाच सामना पाहिला. नाभा संघाने केलेल्या चुका अशीच चूक केली आणि ते स्पर्धेत बाहेर झाले. मग यावेळेस आपण पाहतोय धाबा संख्या धापकावरती लागली गेली ती 48 धाबा. तर निश्चित धावसंख्या 48-48 एक चांगलं टार्गेट सेट केलं जातं. एका बाजूला आपण पाहतो निश्चित 47 रन्स निश्चित आपण पाहतो 47 धाबा. हा चेंडू सुरेख होता. या ठिकाणी खेळून करतायत 100 रिझन मध्ये जोपर्यंत फिल्डर चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत वेगाने 2 धाबा कंप्लीट करतायत. हम पास सिग्नल 1 शॉट. फक्त 1 धाव मिळेल या ठिकाणी. धाबांची गरज आहे. एका धाबीची किंमत क्रिकेटमध्ये काय आहे हे बऱ्याच संघांना माहिती आहे. कारण एक धाब्याने मॅच गमावली ती. मागच्या वर्षीचा इतिहास तुम्हाला सांगेल. कारण इथे मानकोली संघाला 110 धावाचं टार्गेट दिलं आणि मानकोली संघाने देखील 110 धावा चेस केल्यामध्ये त्यांना पेनल्टी लावली आणि तो सामना एका धाब्याने गमवावा लागला. या वर्षीचा वर्ल्ड कप निश्चित जरूर पाहिला असेल. 1 धाबीची किंमत न्यूझीलंड टीमला जरूर समजली असेल. कारण आयुष्यातला पहिला वर्ल्ड कप उचलण्याचा वेळ आली आणि तिथे एका धाव मात्र किती महत्त्वाची असते हे त्यावेळेस त्यांना समजलं. कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड हा मेगा पाहणे सुरू होता. त्याच दरम्यान तो सामना टाय झाला. लगेच सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरचा सामना टाय झाला. म्हणजे आयुष्यात असं पहिल्यांदा पाहायला भेटलं. इंग्लंड जिंकला नाही तर क्रिकेटचे नियम जिंकले आणि न्यूझीलंड हारला नाही तर त्यांची लढण्याची शक्ती संपली. तर इथे आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्यात. एकूण स्कोर आमच्या स्कोर सांगते 48 रन्स 48 धावा. चौथं षटक मार्गस्थ मैदानावरती दुर्वेश मडवीच्या माध्यमातून फेकलं जात आहे. निश्चितच संदीप शेठ मडवी आणि प्रदीप शेठ मडवी शुभेच्छा देतात घेसर संघाला. थँक्यू सो मच. त्यांचं देखील मी स्वागत करेन. ऑनलाईन मॅच पाहत आहेत. तर षटक क्रमांक 4 मैदानावरती 48 धाबा जोडल्या जात आहेत. खेळपट्टीवरती चांगला खेळ मैदानावरती. गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख होता. या बेसमध्ये आपण पाहतो चेंडू हवेमध्ये 100 क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. वेल जज वेल कॅच आणि इथनं मात्र अजून एक धक्का दिलाय मैदानावरती मोठे विंगर संघाला. फलंदाज प्रीतम बॅक टू द पवेलियन. जे बक्षीस वैभव शेठ 4 यांच्याकडनं 6 हॅट्रिक साठी होतं ते बक्षीस विकेटच्या हॅट्रिक साठी असेल. दोन्ही 6 हॅट्रिक असो किंवा विकेट हॅट्रिक असो तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल. काल खूप मोठे सामने हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांनी पाहिला. काल बक्षिसांची खैरात झाली कारण राजू भोईर साहेब मोठागाव या ठिकाणी उपस्थित होते. तब्बल 6 हॅट्रिकला 25,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावलं. तर एक आयवा झेलला 10,000 रुपयाचं पारितोषिक देखील लावण्यात आले होतं आणि एका प्रेक्षकानं ती संधी चालून आली आणि तिला गमावली. आज त्या प्रेक्षकाला पश्चाताप झाला असेल कारण काल एक झेल त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचा होता. हातात पडला आणि हातातून निसटला. म्हणजे रात्रभर जवळजवळ झोपले नसतील. तो जाऊया मैदानावरती. गोरख मांगरूळकर येतो टीम ऑफ द कॅप्टन. घेसर टीमचे कॅप्टन नेहमी सातत्यानं भरीव कामगिरी ह्या खेळाडूकडे राहिले. त्याची गोलंदाजी असो त्याची फलंदाजी असो त्याचं क्षेत्ररक्षण असो तिन्ही क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी नेहमी सातत्याने राहिले. तो गोरख मांगरूळकर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. हा चेंडू इथे पंचांचा इशारा येतो. इट इज वाईड. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर फेकला गोरखनं. धावसंख्या धावपळकावरती जरूर पाहायला मिळते.
49 49 धाबा धापडकावरती लागल्यात. षटक क्रमांक अंतिम अर्थात एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 48 धाबा बनवल्या होत्या. निश्चित 48 धाब्याचं टार्गेट दिलं होतं मैदानावरती उसटणे संघानं. आता तो सामना जय हनुमान वल्लभ संघाने जिंकला. खूप चांगली कामगिरी केली त्या ठिकाणी. आता या मॅचमध्ये कितीपर्यंत लक्ष गाठलं जाईल, कितीपर्यंत टार्गेट आखलं जाईल हे फार महत्त्वाचं आहे. कारण ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून गोलंदाजाला जास्त साथ देत आली. मागच्या वर्षीचं चित्र वेगळं होतं. मागच्या वर्षी ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल होती आणि चौकार षटकारांची आतषबाजी धावांचा डोंगर होता. कारण 109 110 धावा त्या स्पर्धेमधला हाय स्कोर होता मागच्या वर्षी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा पंचांचा स्वेरचा इशारा येतोय. अतिशय चांगली पंचांची भूमिका मैदानावरती बजावत असताना सातत्याने 4 दिवस झाले. जावेद फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण तर सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी असे 2 प्रोफेशनल पंच मैदानावरती आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू गुड लाईनवरती पडल्यानंतर थोडासा गती कमी होती आणि त्यावरती मात्र आपण पाहतो निश्चित बीट झालेत. स्ट्राईक हँडवरती फलंदाज प्रकाश पवार आपण पाहतो निश्चित 3ऱ्या क्रमांकावरती आहेत. निश्चित प्रकाश पवार 1 डाऊनसाठी आलेत. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार आम्हाला पाहायला भेटलाय. अर्थात अपेक्षा त्याच्याकडनं खूप काही आहेत. आता इथे शेवटच्या षटकामध्ये ॲक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे पाहावं लागेल. स्वतःचा विकेट बहाल करतोय प्रकाश पवार रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर. तो फलंदाज सावचित होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. शनी शिंदे नवीन फलंदाज मैदानावरती येतो. तर गोलंदाज गोरख या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी कमबॅक मिळवून देतोय. धावपळकावरती धाबा आमचे स्कोरर सांगतील 51 एक चांगलं टार्गेट आखलं गेलंय. धावपळकावरती आपण पाहतोय 51 धाबा लावल्या गेल्या. इथनं जर शेवटच्या 3 चेंडूवरती एकात मोठा फटका आला 55-60 धावेचं टार्गेट झालं तर मॅच मात्र आमच्या प्रेक्षकांना खूप चांगला पाहायला भेटेल. जबरदस्त सामना 2 ताकदवर संघामध्ये एकमेकासमोर पहिल्यांदा खेळतात त्यामुळे एकमेकाचा अनुभव नाही. निश्चित आपण पाहतो दोघांचा अनुभव दोघांना नाही आहे. फलंदाजाला माहीत नाही की गोलंदाज कसा आहे आणि गोलंदाजाला माहीत नाही आहे की फलंदाज कसा आहे. त्यामुळे मॅच मित्र शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल. निश्चित आपल्याला तो मॅच मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट चेंडूची समाप्ती. उर्वरित समीकरण आपण होतोय शेवटचं षटक आणि 2 चेंडू आता मात्र बाकी आहे. हा चेंडू लो फुलटोचा कडक शॉट. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरनं फेकून देतोय. 6 रन 6 धावा. या फटक्यानं मोहम्मद अझरुद्दीनची आठवण झाली. का जबरदस्त फटका होता बघा. निश्चित या ठिकाणी फलंदाज स्ट्राईक हँडवरती अशोकच्या बॅटमधून हा षटकार आला. आता इथे धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो 2 धावा जरूर कंप्लीट झाल्या आणि तर 3री धावेसाठी फलंदाज धावचित होत आहेत. एकूण धावसंख्या धावपळकावरती लागल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 59 धावा. तर 60 धावेचं टार्गेट मैदानावरती आखलंय यावेळेस घेसर संघासमोर. लागलेत 59 धावेचं टार्गेट मैदानावरती ठेवलंय गावदेवी घेसर संघासमोर. तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रित करूया आंबिवली टीमचे कॅप्टन आणि तन्मय 11 वडवली टीमचे कॅप्टन.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तन्मय 11 वडवली टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण या. तसेच या ठिकाणी आपण आंबिवली टीमच्या कॅप्टनला देखील आमंत्रित करूया की आपण टॉससाठी यावं. तर इथे शुभ सन्मान केला जाईल. जेटीसीचे फाउंडर जल्पेश भोईर, जल्पेश भोईरचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. भारतरत्न मात्रेंना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते तर जल्पेश भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. मोठेगाव टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज खेळाडू देखील आहेत आणि जीटीसी फाउंडर ग्लोबल टेनिस क्रिकेटचे फाउंडर आमचे जल्पेश भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती. तसेच आमचे सन्माननीय वैभव शेठ भोईर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. विनंती करतो त्यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सन्माननीय वैभव शेठ भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती भारत शेठ मात्रे यांच्या शुभ हस्ते. तर चला आंबिवली टीमचे कॅप्टन आणि वडवली टीमचे कॅप्टन तर केसरगावचे आमचे सन्माननीय जनार्दन शेठ पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. तर याच दरम्यान आमचे कुटारीचे जयदास भाई यांचं आगमन झालं. विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. तर या ठिकाणी शुभ सन्मान व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचा करण्यात येतोय. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. तर चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यावं. आंबिवली टीमचे कॅप्टन आणि वडवली टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. तर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती वैभव शेठ भोईर शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं डोनेशन. थँक्यू सो मच साहेब. तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्यापासून रजा घेत आहेत वैभव शेठ भोईर. वेळ काढून या ठिकाणी स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तर जयदास आमचे कोठारीचे जयदास मात्रे विनंती करतो आपणास की आपण व्यासपीठावरती यावं. या जयदास मात्रे आपण व्यासपीठावरती यावं. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. वेळ घेऊ नका. वडवली टीमचे कॅप्टन आणि विनंती करेल या ठिकाणी आंबिवली टीमचे कॅप्टन. तर आंबिवली टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. वडवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच यावं. तर सामना या ठिकाणी आपण बघतो 58 धाबा केलेत. 59 धाबेचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरला केसर संघ. कशा प्रकारे फाईट असेल ऐकूया मायक्रोफोनवरती संदीप पाटील यांना. हॅलो. धन्यवाद योगेश. तो गावदेवी घेसर विपक्ष करतेश्वर भिंगार के बीच में आज के दिन का पहले दौर का दूसरा मुकाबला हम देख रहे हैं. तो निश्चित रूप में यहाँ पर करतेश्वर भिंगार टीम ने पहले बल्लेबाजी की. बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में तकरीबन घेसर टीम के गेंदबाजों को परख कर 58 रन यहाँ पर बनाए. 59 का टारगेट रखा है. लेकिन घेसर टीम की तरफ से आरंभिकता के तौर पे आए 2 बल्लेबाज गोरख मांगरुलकर और दूसरी तरफ दुर्वेश मडवी. लेकिन गोरख मांगरुलकर द्वारा यहाँ पर बढ़िया शुरुआत मिली है. पहले गेंद के ऊपर एक नज़ाकत भरा स्ट्रोक देखने को मिला था 4 रनों के लिए. और निश्चित रूप में यहाँ से देखा जाए तो 2 गेंदें अब तक फेंक चुके हैं गेंदबाज प्रीतम
और 2 गेंदों में 5 रन यहाँ पर तकरीबन खर्च किए हैं। राइट आर्म राउंड द विकेट, ये गेंद पटकी भी गेंद थी, यहाँ से वो करने का प्रयास, लेकिन निश्चित रूप में विकेटों के ऊपर गेंद रुकी जरूर थी, लेकिन वहाँ पर फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने, दौड़कर 1 रन मुकम्मल किया। 1 रनों के साथ स्कोर जा पहुँचा 6 रन। अगला मुकाबला यहाँ पर ज़रूर हम देखेंगे, एक बिग फाइट मुकाबला, अंबिवली विपक्ष वडवली सी। इस भी शॉर्ट पिच, लेकिन यहां से बढ़िया स्ट्रोक, गेंद से मारेगा बाहर। तो अंपायर जावेद परिसर द्वारा यहां पर इशारा आ चुका है कि 6 रन है। तो यहां से देखा जाए तो तर चला आमचे हॉलेंडर तर जरा हॉलिंडर आपण जायचं आहे तिथे, पंचांच्या मध्ये बातचीत होते, नक्कीच निर्णय येईलच, कारण जे समोर आहेत त्यांनी प्रत्यक्षात तिथे पाहिलं असेल, तर तिथे जर हॉलिंडर असतील या कमिटीचे, आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय, तर सावकारचा इशारा येतोय। तो निश्चित यहाँ पर 4 रन मिले हैं, लेकिन हर एक जो निर्णय है वो यहाँ पर चेक नहीं किया जाएगा, इस बात को गौर करें। तो ज़रूर यहाँ से स्क्वायर लेग की तरफ जज्बे गेंद, यकीन जब तक इस गेंद को रोका जाए तब तक 2 रन लेने का प्रयास यहाँ पर किया बल्लेबाज गोरख मांगरुलकर ने। 2 रनों के साथ स्कोर जा पहुँचा है 12 रन। हम देख रहे हैं श्री कृष्ण स्पोर्ट नागझरी द्वारा आयोजित विजय दादा पाटिल चषक 2019 का एक शानदार मंजर। आज का चौथा दिन इस टूर्नामेंट का, चौथे दिन का पहले दौर का दूसरा मुकाबला। उठाने की कोशिश जरूर की थी, लेकिन यहाँ से बल्ले के पल्ले तो गेंद तो जरूर आई थी, लेकिन गेंद धीमी थी, नीचे रही, लेकिन संदेश पाटिल आए दौड़कर, लेकिन 1 रन तब तक मुकम्मल कर चुके थे बल्लेबाज, और इस 1 रनों के साथ ही साथ स्कोर जा पहुँचा है 13 रन। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। गेंदबाज प्रीतम ने यहाँ पर पहला ओवर फेंका P1 द्वारा, और 13 रन यहाँ पर पहले ओवर की समाप्ति के बाद। जीत के लिए लक्ष्य यहाँ पर 59 का है, लेकिन शुरुआत यहाँ पर काफ़ी अच्छी मिलती भी। फिर से एक बार मैं यहाँ पर टॉस के लिए आमंत्रित करना चाहूँगा अंबिवली टीम के कप्तान करण, और दूसरी तरफ तन्मय। गेंदबाजी में उस गेंदबाज का इस्तेमाल किया है जो काफ़ी अच्छे खिलाड़ी की निशानी मानी जाती है भिंगार टीम के लिए। तो टॉस या ठिकाणी केला जातोय। भारत मात्र यांना विनंती करेल आपल्या शुभास से टॉस या ठिकाणी उडवायचं। 2 संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आंबिवली विपक्ष तन्मय 11 वडवली, दोन्ही संघ, एक रायगड मधला संघ, एक डोंबिवली परिसराचा संघ आहे, त्यामुळे आपण पाहतो बिग फाईट लढाई पुन्हा एकदा प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल। सामना 5 षटकांचा निश्चित असेल। दोन्ही संघ लक्षात ठेवा।
तर टॉस जिंकला आंबिवली संघानं. निर्णय काय घेशील, कारण ही खेळपट्टी गोलंदाजाला जास्त अनुकूल आहे. आम्ही फिल्डिंग करू पाहिजे. तर वडवडी संघ देखील एक चांगला संघ आहे. त्या संघासमोर पहिल्यांदाच लढाई असेल, त्यामुळे सामना खूप चांगला असेल. तर त्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? या विकेटवर रन्स ना होत आम्ही 50-55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर स्पर्धेबद्दल काय म्हणशील? एक चांगलं आयोजन, दरवर्षीप्रमाणे मोठी स्पर्धा. लास्ट टाईम आम्ही मिस केलेली टुर्नामेंट, यावेळी टुर्नामेंट खेळायची होती आणि चान्स भेटले, त्याबद्दल धन्यवाद आयोजकांचे. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. तर या ठिकाणी निश्चित टॉस गमावलाच. कॅप्टनने सांगितले 50पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे बॅटिंग लाईनअप खूप मजबूत आहे. तर कितीपर्यंत लक्ष असेल? पोरांच्यात सध्या तर प्रॅक्टिस नाही, पण जेवढं होईल तेवढं तरी पण 60+ करायचा प्रयत्न करू. तर आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन तर दरवर्षी खूप छान असतो आणि इथे आम्ही पहिल्यांदाच खेळायला आलो आहे. दरवर्षी खेळायचा प्रयत्न करतो पण चान्स भेटत नाही. यावर्षी चान्स दिला आहे तर पुरेपूर खेळायचा प्रयत्न करू आणि आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. होऊया मैदानाकडे. मध्ये टॉस जिंकला आंबिवली टीमनं आणि टॉस जिंकून येथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि तन्मय 11 वडवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. होऊया मैदानावरती संदीप पाटील साहेब. धन्यवाद योगेश. हॅलो. तो फिर से एक बार यहाँ से अंपायर निश्चित रूप में अतिरिक्त का इशारा करते हुए अतिरिक्त के तौर पे 1 रन, इसे 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 17 के ऊपर. जीत के लिए 59 रनों का लक्ष्य है. हम देख रहे काफी अच्छा बिग फाइट मुकाबला बीच मैदान के अंदर घेसर बनाम करतेश्वर भिंगार के बीच में. तो ज़रूर यहाँ पर भिंगार खेल रही है, तो लाइव के माध्यम से पतंजलि षटकार के मशहूर कॉमेडिएटर गोरक्षनाथ पवार भी लाइव देख रहे हैं. उन्होंने भी शुभकामनाएं दी है. लेकिन यहाँ से देवेंद्र निश्चित रूप में जहाँ से अपने फॉलो थ्रो में गेंद को रोकने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद हाथ के नहीं आई और ऐसे में देखा जाए तो उसका फायदा उठाया गोरख और दुर्वेश ने. 1 रन दौड़कर मुकम्मल किया. 1 रनों के साथ ही साथ स्कोर जा पहुंचा है तकरीबन 18 के ऊपर. 59 का लक्ष्य. तो ज़रूर यहाँ से देखा जाए तो काफ़ी दर्शक इस मैच का आंखों देखा हल बिल्कुल इस मैदान के ऊपर आकर देख रहे हैं. कई दर्शक यूट्यूब के ज़रिए इस मैच का आनंद ले रहे हैं. इन दर्शकों का भी हम शुक्रिया अदा करते हैं और ख़ास तौर पे नाइट के यशस्वी आयोजक और हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाल साहेब ठाकरे स्मृति चषक के आयोजक उत्तम शेठ भोईर पेंदर, वो भी इस टूर्नामेंट को लाइव देख रहे हैं. उन्होंने भी इस टूर्नामेंट को शुभकामनाएं बयान की हैं, खासतौर पे भारत मात्रे को और उनके पूरे संयोजक कमेटी को कि काफ़ी अच्छी टूर्नामेंट है. और देखा जाए तो लाइव के माध्यम से जब आप इस टूर्नामेंट को देखते हैं तो ये पहाड़ी नज़ारा काफ़ी अनोखा होता है और वहीं से यहाँ पर छक्का खेला है इस बल्लेबाज ने. शानदार यहाँ पर स्ट्रोक. 6 रन. लाखाची ठेवली आज नावनाथ तैया जिल्ह्यात नागझरी गावाचं मैदान छान, प्रेक्षक जमलन आयोजन भारी हैराण सारी वर्ष 3रा स्पर्धेचा. आयोजन भारी हैराण सारी वर्ष 3रा स्पर्धेचा. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजयदादाच्या सन्मानाचा. 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 काफ़ी अच्छा संगीत इस टूर्नामेंट के माध्यम से बनाया गया है और ज़रूर विशेषता है इस टूर्नामेंट की. देखा जाए तो खूबसूरती के साथ इस मैदान को सजाया गया है. पूरे दर्शकों को बैठने का इंतजाम किया गया है और कल इस टूर्नामेंट का अंतिम दिन है. तो ज़रूर यहाँ पर खिलाड़ियों के जानकारी के लिए जो मुकाबला चल रहा है गावदेवी घेसर बनाम करतेश्वर भिंगार. पहले बल्लेबाजी की यहाँ पर भिंगार टीम ने 58 रन जोड़े हैं. 59 का लक्ष्य का पीछा करते हुए घेसर टीम
पर हम 2 ओवर के समाप्ति के बाद पहुंच चुके हैं तकरीबन 25 के ऊपर। अब जीतने के लिए बची हुई 18 गेंदे और तकरीबन 34 रनों की जरूरत। 18 गेंदे 34 रन समीकरण देखा जाए तो यहाँ पर थोड़ा सा दूर जाता हुआ दिख रहा है, लेकिन अभी भी मैदान के अंदर प्लस पॉइंट के साथ खेल रही है इस समय घेसर टीम, क्योंकि कोई भी खिलाड़ी आउट नहीं हुआ है। गोरख मांगरुलकर और दूसरी तरफ दुर्वेश मडवी, ये 2 खिलाड़ी डटे हुए हैं, काफी अच्छा स्टार्ट दे रहे हैं अपने टीम के लिए। लेकिन ऐसे में टाइमिंग की नज़ाकत बिल्कुल जावेद फरीद आज अब देख रहे हैं कि जब जावेद फरीद सर, सुनील पाटिल सर ऐसे प्रोफेशनल अंपायर मैदान के बीच में रहते हैं तो जरूर खिलाड़ियों का सख्त रहना बेहद जरूरी होता है। इस बीच गेंद बल्ले का ऊपरी हिस्सा संदेश पाटिल गेंद की तरफ आते हुए, लेकिन जब तक गेंद को रोके तब तक 1 रन जरूर यहां पर लेने में कामयाब। 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 26 रन। और तोंड्रा के रोशन पाटिल भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी स्वागत है इस मंच के ऊपर। इस बीच एक इन शॉट ऑफ लेन, लेकिन इस वक्त ऑन साइड में बिल्कुल लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को रोकने का प्रयास किया। 1 रन जरूर मिला। 1 रनों के साथ ही साथ स्कोर जा पहुंचा है 27 रनों के ऊपर। मंच के ऊपर हम देख रहे हैं इस टूर्नामेंट के लाडले आयोजक भारत मात्रे, दूसरी तरफ हम देख रहे हैं अजय भंडारी, उसाटने टीम के एक बेहतरीन खिलाड़ी। कुछ दिनों में ज़रूर उसाटने टीम में खेलते हुए नजर आएंगे, क्योंकि अच्छे खिलाड़ी कभी भी छुपते नहीं हैं, अच्छे खिलाड़ी फोकस में ज़रूर आते हैं। लेकिन इस बीच ये गेंद देखिए, गोरख मांगरुलकर दहाड़ते हुए बढ़िया यहाँ पर नजाकत दिखाई, गेंद से मारे का बाहर 6 रन। क्रिकेटच्या सामन्यांचा विजय दादाचा सपोर्ट रायगड ठाण्यामधील सर्वात मान पहिला स्पर्धेचा रायगड ठाण्यामधील सर्वात मान पहिला स्पर्धेचा क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादाच्या सन्मानाचा श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादाच्या सन्मानाचा ज़रूर काफ़ी अच्छी यहाँ पर डीजे ऑपरेटर ने संगीत दिया, क्योंकि रायगढ़ ठाणा की बात करें तो पहले टूर्नामेंट रखने का मान ज़रूर श्री कृष्ण क्रिकेट क्लब नागझरी द्वारा भारत मात्रे की तरफ से, उनके संयोजक कमेटी की तरफ से विजय दादा पाटिल चषक को मिल रहा है। तो ज़रूर यहाँ से काफ़ी अच्छा प्रयास किया। 1 रन यानी कि जब छक्का लगा उसके बाद तुरंत खुद के ऊपर संयम बरकरार रखा और डिफेंस के साथ इस गेंद को खेला। 1 रन जरूर मिला। 1 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 34 रन। काफ़ी अच्छा संघर्ष हो रहा है, 59 का टारगेट, लेकिन देखना है गोरख मांगरुलकर काफ़ी अच्छी बल्लेबाजी करते हुए अब तक किसी भी गेंदबाज को यहाँ पर सफलता नहीं, लेकिन यहाँ से रन आउट का सकता था, थोड़े से लेट हुए और उसका फायदा उठा बल्लेबाजों ने, चीटी की चपलाई दिखाई, अंतिम मोमेंट में क्रीज के ऊपर पहुंच पाए और ऐसे में देखा जाए तो 2 रन दौड़कर मुकम्मल किए और इन 2 रनों के साथ ही साथ स्कोर जा पहुंचा है 36 रन। तो श्रावण म्हात्रे, घेसर के सम्माननीय श्रावण म्हात्रे, जिन्होंने यहाँ पर इनाम लगाया है, लगातार 3 छक्के लगाने वाले खिलाड़ी को 5000 का इनाम यहाँ पर मौजूद है। तो ज़रूर इनाम भी यहाँ पर आप आने लगे हैं, लेकिन ऐसे में देखा जाए तो 3 ओवर की समाप्ति भी हो चुकी है। धर्मेंद्र घोगरे द्वारा ये तीसरा ओवर फेंका गया। ऐसे में इस ओवर की बात करें तो 12 रन खर्च किए, कोई सफलता नहीं। 3 ओवर की समाप्ति के बाद गावदेवी घेसर टीम का टोटल जा पहुंचा है 37 रनों के ऊपर। अब जीत के लिए बची हुई 12 गेंदें और यहाँ से समीकरण की बात करें तो तकरीबन 12 गेंदें और 22 रनों की दरकरार।
पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावरती आपण पाहतोय नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेत, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. आज आपण पाहतोय तो समीकरण यहाँ पर हम देख रहे हैं 12 गेंदे 22 की जरूरत. फिर से एक बार देवेंद्र पाटिल का इस्तेमाल किया गया है. सामने बल्लेबाज दुर्वेश मडवी स्टैंडिंग पारी यहाँ पर खेल रहे हैं. एक छक्का उनके बल्ले से जरूर आया है, यहाँ से देखना है. गेंदबाज देवेंद्र की लाइन यहाँ पर खराब होती हुई अतिरिक्त रूप में 1 रन की बढ़ोतरी. टीम का टोटल जा पहुंचा है तकरीबन 38 के ऊपर आ चुका है. उठाने की कोशिश, गेंद हवा में देखना है. 3-4 खिलाड़ी जरूर आए थे लेकिन कोई भी यहां पर कामयाब नहीं हो पाए क्योंकि यहाँ पर ऊंचाई ज़्यादा थी, लंबाई कम जरूर थी, लेकिन खिलाड़ी भी काफ़ी दूर थे. और ऐसे में देखा जाए तो 2 रन जरूर मुकम्मल किए बल्लेबाज दुर्वेश मडवी ने. और इन 2 रनों के साथ ही साथ टीम का टोटल जा पहुंचा है तकरीबन 40 रनों के ऊपर. काफ़ी अच्छी साझेदारी इन दोनों के बीच में, 59 का पीछा करते हुए 40 रनों की एक अच्छी साझेदारी इन दोनों के बीच में बन रही है. इन टीम के लेने की घेसर टीम के लिए यह प्लस पॉइंट हो सकता है जहां से कोई भी यहाँ विकेट नहीं गिरा है. दोनों के बीच में अच्छी साझेदारी बन रही है. स्टैंडिंग पारी दोनों भी बल्लेबाज खेल रहे हैं. समीकरण 11 गेंदे 19 रन. फुल टॉस थी, फायदा नहीं उठा पाए और यहां से देखा जाए तो 1 रन तो जरूर मिला है और इस 1 रनों के साथ ही साथ स्कोर जा पहुंचा है 41 रन. अब यहां से 10 गेंदे और 18 रनों की जरूरत. गेंद और रनों के बीच में फासला देखा जाए तो ज़्यादा नहीं है क्योंकि बिल्कुल यहाँ पर एक बड़ा हिट इस फासले को पूरी तरह से नज़दीक ला सकता है. क्योंकि यहाँ से जिस तरह से गोरख मांगरुलकर और दुर्वेश मडवी खेल रहे हैं, दोनों भी बल्लेबाजों ने अच्छा प्रयास किया अपने टीम के लिए. क्योंकि एक तरफ से रन भी बटोरे जा रहे हैं, दूसरी तरफ विकेटों के भी यहाँ पर साबित रखा है. और ऐसे में देखा जाए तो किसी भी गेंदबाज को या अब तक विकेट लेने का मौका इन दोनों खिलाड़ियों ने नहीं दिया है. पहाड़ की ओर से गेंदबाजी के लिए तैयार है देवेंद्र पाटिल, जो भिंगार टीम के एक अच्छे खिलाड़ियों में चुने जाते हैं. लेकिन आज इस मैदान के अंदर अच्छी पारी दोहराते हुए गोरख मांगरुलकर काफी आगे आए थे और ऐसे में देखा जाए तो यहां पर स्कूप करने का प्रयास किया, सफल हुए. गेंद से मारे का बाहर गई 4 रनों के लिए. तो फिर से एक बार गोरख मांगरुलकर फिर से एक बार तैयार. राइट आर्म और 2 विकेट. इस पे 6 विकेट और यहां से क्लीन बोल्ड. और यहां पर देखा जाए तो पहली विकेट गिरी है काफी देर बाद. गोरख मांगरुलकर के पारी का चौवा लगाने के बाद अपना संयम यहां पर बरकरार नहीं रख पाए और लेग स्टंप को यहां पर उखाड़ दिया है. और ऐसे में देखा जाए तो पहले विकेट का पतन. रनों की बात करें तो 45 के ऊपर पहली सफलता. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुराया नगरी नगरी ग, विठुराया नगरी नगरी ग. असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला ग, स्वारी
तो देखना है आप जीत के लिए बचे हुए 8 गेंदों का खेल बचा है और 14 रनों की जरूरत। अभी भी मुकाबले में यहाँ पर निश्चित रूप में एक अलग मोड़ आ सकता है। मुकाबला बराबरी के ऊपर चल रहा है, दोनों भी टीमें संघर्ष कर रही है, लेकिन यहाँ पर इस संघर्ष को पूरी तरह से उठाया है इस बल्लेबाज ने, आते ही दहाड़ लिया 6 रन। हे निमित्त काढलाय विजय पाटील दादांच्या वाढदिवसाचा निमित्त काढलाय विजय पाटील दादांच्या वाढदिवसाचा श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादाच्या सन्मानाचा श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादाच्या सन्मानाचा तो यहां से देखा जाए तो इस छक्के ने पूरी तरह से घेसर टीम को काफी अच्छा दिलासा दिया है मेरे हिसाब से। फिर से एक बार देवेंद्र कि ये गेंद जल्दबाजी, और ऐसे में देखा जाए तो थोड़े से जल्दबाजी में नजर आया बल्लेबाज, और ऐसे में देखा जाए तो थोड़ी सी स्लोअर डिलीवरी, काफी अच्छी चतुराई दिखाई देवेंद्र ने। अंतिम गेंद डॉट फेंकी और इसी के साथ 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या घेसर टीम की बन चुके 51 रन। अब जीत के लिए 6 गेंदों का खेल बचा है और 8 रनों की जरूरत। 6 गेंदे 8 रन। तो चलो जल्दबाजी करें, थोड़ा सा थोड़ी सी टीम मीटिंग हो रही है। यदि वो यहाँ वो चौवा वो छक्का बच पाता तो जरूर कहीं ना कहीं मैच एक अलग निर्णायक मोड में आ सकती थी, और उस छक्के ने पूरी तरह से पर्दाफाश किया। फिर निश्चित तौर पे हम देख रहे हैं काफ़ी अच्छी टीमें, पहले दिन दूसरे दिन कल भी, और आज देखना है कौन पहुंच पाते हैं। पहले दिन में तोंड्रा और बुरदुल 2 टीमें आगे निकली हैं सुपर 8 के लिए। दूसरे दिन इनानपुरी और दातिवली। गेंद हवा में, ओ हो, ये देखिए एक दूसरे के हाथ से कैच को झपटने की कोशिश की थी। यदि कैच छूट पाता तो एक दूसरे की खैर नहीं थी। अब कैच लिया इसलिए यहां पर छोड़ दिया, और ऐसे में देखा जाए तो विकेट तो गिर चुका है। समीकरण यहां पर धीरे धीरे बढ़ रहा है। 5 गेंदे, अब 8 रनों की जरूरत। हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा इनानपुरी टीम के बिग सपोर्टर हैं, खास तौर पे अंगद पाटिल के काफ़ी बड़े फैन हैं। तो निश्चित रूप में अंगद पाटिल जिनके टीम ने भी काफ़ी अच्छा खेल इस मैच मैदान के अंदर दिखाया, तो ज़रूर यहाँ से देखा जाए तो अब धीरे धीरे मैच अलग करवट की तरफ बदल रहा है। 5 गेंदों का खेल बचा है और 8 रनों की जरूरत है जीत के लिए। उस छक्के ने कहीं ना कहीं यहाँ पर दिलासा दिया जरूर है घेसर टीम के लिए, लेकिन आप यहाँ पर गेंदबाज ने भी ठान ली है कि ये जो 8 रन है वो 8 रन भी यहाँ पर देने के लिए निश्चित रूप में हम संघर्ष करेंगे। टोकने के लिए जरूर यहाँ से संघर्ष हो रहा है, लेकिन ऐसे में दूसरी की कोशिश तो हो रही थी लेकिन मना किया, खतरा हो सकता था। लेग बाज का इशारा मिला। टीम का टोटल जा पहुंचा इस 1 रनों के साथ 52 के ऊपर। अब जीत के लिए 4 गेंदों का खेल बचा है, अब 7 रनों की जरूरत। 4-7 का समीकरण देखना है क्या होगा मैदान के अंदर। 1-2 डॉट गेंदे मैच में निश्चित रूप में भिंगार टीम के लिए सुरक्षित स्थान दे सकते हैं, लेकिन ये एक बड़ा हिट मैच को खुला कर सकते हैं घेसर टीम के लिए। लेकिन क्या होगा मैदान के अंदर, गेंदबाज भारी पड़ेंगे या बल्लेबाज गेंदबाज के ऊपर भारी पड़ेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद, पटकी हुई गेंद थी, जगह से खेलने का प्रयास, फुटओवर का इस्तेमाल न था।
विकेट कीपर ने यहां पर अपना काम तमाम किया धर्मेंद्र घोगरे ने। और ऐसे में देखा जाए तो एक और डॉट गेंद की समाप्ति। काफी ऊंचे कद के खिलाड़ी दिखाई दे रहे हैं। गेंदबाज के तौर पे हम देख रहे हैं अंतिम ओवर फेंक रहे प्रतीक पवार, प्रतीक घोगरे, जिन्होंने पहला ओवर फेंका था उससे गेंदबाज को अंतिम दौर में रखा है। और ये देखिए थोड़े से मेरे हिसाब से लेट हुए, क्योंकि यहां से पहले यदि लगाने की कोशिश की होती तो जरूर एक रन बच सकता था, विकेट गिर सकता था, लेकिन एक रन यहां पर जरूर मिल चुकी है, क्योंकि एक रन क्रिकेट में एक रनों के लिए बहुत से मायने रखते हैं। और जिस तरह से राजनीति में एक वोट के लिए बहुत सी बड़ी कीमत होती है, तो ऐसे में देखा जाए तो आप सभी का रन आ चुका है। 2 गेंदे और 6 रनों की जरूरत, कंपलसरी चेसिंग। तो जरूर यहां पर 2 गेंदे 6 रन, जरा जोरदार तालियां हो दोस्तों, मुकाबला काफी अच्छा चल रहा है। उठाने की कोशिश, गेंद हवा में लॉन्ग ऑफ की तरफ, और इसी के साथ देखा जाए तो बल्लेबाज के पारी का मिस टाइमिंग हुए। जिस तरह से 1-2 कैलोरीज जरूर यहां पर कम पड़ी, कड़ी धूप है, और ऐसे कड़ी धूप में जिस स्ट्रोक को लगाना चाहिए था वो नहीं लगा पाए, और यहां से निर्णायक मोड में निर्णायक विकेट मिल चुके हैं प्रतीक घोगरे को। और ऐसे में देखा जाए तो अब 1 गेंद 6 की जरूरत। एक गेंद निकालकर आज के मैच के हीरो बन पाएंगे, ये भी देखने वाली बात हो सकती है। जरा दोस्तों जोरदार तालियां हो इस मैच के लिए। संघर्षमय मुकाबला बीच मैदान के अंदर घेसर बनाम करतेश्वर भिंगार के बीच में, क्या गोरख मांगरूरकर की वो पारी यहां पर सफल हो पाएगी या प्रतीक घोगरे की गेंदबाजी सफल हो पाएगी? अंतिम गेंद खेलने के लिए तैयार है नवनाथ पाटिल। उठाने की कोशिश, फुल टॉस थी लेकिन नहीं फायदा उठा पाए, और इसी के साथ करतेश्वर भिंगार टीम ने इस मैच को जीता है। तो जीत की बधाई देते हैं करतेश्वर भिंगार टीम को, और इस श्रृंखला में हिस्सा लिया तो जरूर यहां पर हम घेसर टीम का शुक्रिया अदा करते हैं। खास तौर पे मैं सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज प्रतीक घोगरे की, क्योंकि 6 गेंदों में 8 की जरूरत थी। उस 8 रनों को रोकने का कारनामा इस मैदान के अंदर किसने किया है? वो है प्रतीक घोगरे। लाजवाब बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा। तो मैन ऑफ द मैच नो डाउट, जिन्होंने हारी हुई बाजी को यहां पर बदला है जीत में, उस खिलाड़ी को यहां पर चुना जाता है मैन ऑफ द मैच के लिए प्रतीक घोगरे। कम टू कॉमेडी बॉक्स। क्योंकि बल्लेबाजी में 5 गेंदों में 12 रनों की जो यहां पर 12 रनों की नायाब पारी खेली। तो आइए प्रतीक, वेल प्लेड। तो इस इनाम को देने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा भगवान जी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रतीक घोगरे याला आपण हा पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे।
तर नक्कीच अप्रतिम, कारण ज्या वेळेला आपण बिकट परिस्थितीमधून विजयाचा रस्ता काढता तो क्षण अनमोल असतो. आणि प्रतीक, सर्वप्रथम अभिनंदन, अप्रतिम गोलंदाजी आपण या मैदानामध्ये दाखवली आहे. कारण ज्या पद्धतीने 59 धावांचं आव्हान असताना आणि शेवटच्या